तर बीड परभणी प्रकरणामध्ये न्यायासाठी मुंबईमध्ये आज धडक मोर्चा निघणार आहे। आज मुंबईत आक्रोश मोर्चा धडकणार आहे। मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन संतोष देशमुख यांच्या मुलीने केलंय। मुंबई मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये आता आंदोलन धडकत आहे। 25 जानेवारी 2025 शनिवार येथे जो मुंबईत मोर्चा होणार आहे त्या मोर्चाचं स्थान मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आहे। माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय किंवा त्यांच्या आधी ज्यांवर अन्याय झालाय ते लढा उचलू शकले नाहीत, त्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध न्यायाचे लढे उभारतात। तसाच लढा हा मुंबईमध्ये पण आहे। मागील मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालात तसं याही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहा एवढीच विनंती करते। आम्ही येतोय, तुम्ही पण या। तर आज हे अशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे आणि ते मुंबईमध्ये होणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली देत आहेत आपल्याला विशाल पाटील। विशाल, आज भव्य स्वरूपामध्ये असा हा मोर्चा काढला जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे मोर्चे निघालेले होते, आंदोलनं झाली होती। आज कोणकोणते महत्त्वाचे नेते या आंदोलनात असणार आहेत? प्रज्ञा, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या बाबतीत आता मुंबईत जन आक्रोश मोर्चा जो आहे हा काढला जाणार आहे। मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या दरम्यान हा मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा सर्व पक्षीय असणार आहे अशा पद्धतीचं मराठा सकल मोर्चाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। आता मी आझाद मैदान वरती आहे। या ठिकाणी या सगळ्या जन आक्रोश मोर्चाची तयारी जी आहे ही पूर्ण झालेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी आझाद मैदान परिसरात अशा पद्धतीचं पोलीस छावणीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबत मेट्रो सिनेमा या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान साधारणतः 300 ते 400 मीटरचं अंतर आहे आणि त्या ठिकाणावरनं आझाद मैदानावरती हा मोर्चा येऊन धडकणार आहे। याच ठिकाणी त्या व्यासपीठावरती सगळ्या नेत्यांची जी आहेत ही भाषणं असणार आहेत। आपल्याला पाहावं लागेल की नेमकं या मोर्चाचं स्वरूप जरी सर्वपक्षीय असलं तरी प्रत्येक पक्षातील नेमके कोण प्रतिनिधी या मोर्चात सहभागी असणार आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबीय सुद्धा जे आहेत हे त्यांच्या कुटुंबियांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मुंबईकरांनी यावं आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं आव्हान या दोन्ही कुटुंबियांकडनं जे आहे हे केलेलं आहे। त्याचसोबत हे कुटुंबीय सुद्धा या जन आक्रोश मोर्चात जे आहेत हे असणार आहेत। आपल्याला माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर ठिकठिकाणी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे जनाक्रोश मोर्चे जे आहेत हे झालेले आहेत आणि प्रत्येक जनाक्रोश मोर्चामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खुलासे जे आहेत हे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजच्या जनाक्रोश मोर्चातनं काही वेगळा या प्रकरणांच्या बाबतीत खुलासा होतो का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल आणि याच ठिकाणी या मोर्चाची सांगता जी आहे ही आझाद मैदानमध्ये केली जाणार आहे। त्यामुळे 10:30 वाजता या मोर्चाला जी आहे ही सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल।